नमस्कार. बऱ्याच वेळा वाहने शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही, त्यामुळे बराच त्रास सहन करून मेन रोडवरून लागणाऱ्या वस्तूंची नेहाण शेतापर्यंत करावी लागते. याहून अजून एक त्रासाची गोष्ट आहे, त्यावर एका शेतकऱ्याने भारी जुगाड शोधला आहे. तो पुढे बघाच. त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RZ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या अलीकडे रानात जाण्यासाठी म्हणून रस्ता नाही, यामुळे बऱ्याच गोष्टींचा त्रास शेतकऱ्याला सहन करावा लागतो. शेतातून माल बाहेर काढायचा म्हटलं तर मेन रोडवरून ते शेतापर्यंत खांद्यावर वाहतूक करावी लागते. याचा त्रास शेतकऱ्याला खूप मोठा आहे. याहून मोठा त्रास म्हणजे पेरणी करताना किंवा शेतातील पीक बाहेर काढताना ट्रॅक्टर किंवा अजून दुसरं कोणतं मशीन असेल तर ते हमखासच दुसऱ्याच्या रानात जातं आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं आणि त्यातूनच वादाला तोंड फुटतं. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने त्याच्यावर भारी जुगाड शोधला असून यामध्ये बाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही ना आपलं स्वतःचं नुकसान होणार नाही. हा जुगाड काय आहे ते पुढे एकदा व्हिडिओमध्ये बघाच. कडाला 2 सऱ्या आडोका लावलाय. हे 3 प्रॉब्लेम आहेत साहेबाला. हे प्रॉब्लेम, पहिली गोष्ट, ऊस बाहेर काढताना ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणतोय वाट करा. हे वाट ऑटोमॅटिक तयार आहे, इथे एक चाक, इथे एक चाक. दुसरी गोष्ट, हे सऱ्या सुरू करून घ्यायला मजुरांचा खर्च जास्त येतो. तिसरी गोष्ट, बायचान्स मशीननं ऊस तोडायचे झाले तर मशीननं हे 2 सऱ्या तर तोडून घेतला तर इथं मध्ये काही ऊस राहत नाही तुमचं. आणि जर कड बरोबर लावला तर कमीत कमी 5-6 फुटाचा ऊस ते राखतंय. मशीन फिरायला जागा हे पाहिजे, मात्र होते त्याला ह्यो मात्र करायचे करून ते राखणारच. म्हणजे नुकसान पण होते आपलं. हे 2 सऱ्या तोडून घेतला तर तो फिरतोय पण आणि काय नुकसान काही होत नाही आपलं. आम्ही ट्रॅक्टरचं मशागत कसं आहे त्या पद्धतीने ऊस लावलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं सगळं काम सोपं होतं. एवढंच आहे साहेब. विशेष 3 गोष्टी आहेत, महत्वाच्या आहेत. ठीक आहे.